हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर उद्या आहे जन्माष्टमी आणि त्यासाठी मला अव्यांचा फोटोशूट करायचा आहे. लास्ट टाईमला तर मी ॲमेझॉनवरून किटच मागवली होती, पण यावेळेस अगदी घरच्या घरीच बनवायचं ठरवलं आहे. अगदी नो कॉस्ट फोटोशूट. तर अव्यांची पगडी बनवण्यासाठी इथं मी एक ब्लाऊज पीस घेतली आहे आणि या ब्लाऊजला प्रेस करताना याच्या घड्या घालून मी याचा तुरा बनवला आहे आणि त्याला आता सुई धाग्याने फिट करून घेते. या कापडाला असं गोल गोल गुंडाळत अव्यांना मी पगडी बांधणार आहे. मला थोडी सुद्धा आयडिया नाही की ही पगडी किती सक्सेस होईल, पण ट्राय करून तर बघणारच आहे. त्यानंतर झेप्टोवरून मी काही फुले मागवली होती. फेटा डार्क जांभळ्या कलरचा आहे म्हणून मी त्यावरती शोभतील असे व्हाईट कलरचे फुलं ऑर्डर केले. तर सर्वात आधी मला फुलांचे बाजूबंद बनवायचे आहे. त्यासाठी लेस मी अशी मोजून कट करून घेते. या लेसवरती मी ग्लूगनने सुद्धा फुलं चिटकवू शकत होती, पण मी सुई धाग्यानेच शिवणे प्रिफर केले, कारण अव्यान केव्हा ते फुलं ओढू शकेल काही सांगता येत नाही. तर इथे सर्व फुलं मी एकमेकांना जोडून लेसला लावून घेतले आणि हा तयार झाला माझा बाजूबंद. छान दिसतो आहे ना. डोहाळे जेवणाच्या ज्वेलरीची ऑर्डर सुद्धा घ्यायला सुरुवात करून देते मी आता. नंतर अव्यांना यू शेपमध्ये कुंकू लावण्यासाठी आम्ही हे वायरचे घरी बनवले आहे. त्याने कुंकू सहज आणि परफेक्ट लावता येते. आणि हे बाजूबंद आणि हे फुलं फेट्याला बांधण्यासाठी वळून घेतले आहे. हा माझ्या हस्बंडचा लग्नामधला तुरा होता. त्यातील व्हाईट तुरा काढून मी त्यामध्ये मोरपंख लावला आणि फेट्याला ही जी फुलांची वेणी लावायची आहे त्याच्या दोन्ही साईडला मी सुई ओवून घेतली आहे, म्हणजे माझा वेळेवर टाइम वेस्ट होणार नाही. त्यानंतर हार आमच्या शेजारच्या मुलीचा घेऊन आली आहे मी. हे अव्यांचे चांदीचे कडे त्याला लहान असताना गिफ्ट मिळाले होते. त्यानंतर मटका म्हणून माझ्याकडे ही लोणच्याची बरणी होती. हिचा शेप मटक्याच्या शेपसारखा आहे. त्यानंतर ही बासुरी सेप्टोवरून फुलं ऑर्डर करताना मला ही 30 रुपीजची मिळाली होती. त्यावरती बासुरीसुद्धा बाजूच्या मुलीची मिळाली असती, पण मला अव्यांना खेळण्यासाठी घ्यायची होती. आता सर्व तयारी झाली आहे. अव्यान उठल्यानंतर त्याला हे ड्रॅगन फ्रूट आणि एक ऑमलेट बनवून देईल. त्याचं पोट भरलेलं असलं की तो छान शूट करू देईल. आणि आता स्टार्ट करते आहे मी अव्यांची तयारी. तर सर्वात आधी मला त्याला धोती नेसवायची आहे. तर धोती नेसवण्यासाठी मी मध्यभागावरून समान अंतरावरती 2 पॉईंट घेतले आणि समोर अशी एक गाठ मारते आहे. आता दोन्ही साईडनी इक्वल कपडा उरलेला असेल. इथं मी ओढणी घेतली आहे. त्यानंतर ओढणीची जी खालची साईड आहे ती दोन्ही पायामधून मागच्या साईडने घेऊन बांधलेल्या ओढणीमध्ये खोचून घ्यायची आहे. धोती नेसवून तयार आहे. ही धोती नेसवण्यासाठी अगदी इझी आहे. त्यानंतर एक ब्ल्यू कलरची ओढणी घेऊन मी अव्यांच्या कमरेला अशी बांधते आहे. तिला गोल गोल गुंडाळते आहे आणि समोरच्या साईडला थोडीशी ओढणी ठेवते आहे. येलो कलरवरती ब्ल्यू कलर उठून दिसतो म्हणून मी ब्ल्यू कलरची ओढणी घेतली आहे आणि फेटासुद्धा मी ब्ल्यू कलरचा घेतला आहे. त्यानंतर आहे आता सर्वात कठीण काम, पगडी बांधायचं.
मला वाटलं पगडीच्या अशा 2 लाईन येतील आणि मी मागच्या साईडने ते खोचून घेईल, पण पगडीचा एकच राऊंड पूर्ण झाल्यानंतर पगडी कमी पडायला लागली. आता कळत नाही आहे काय करायचं आहे पुढे. तरी काहीतरी बघते मी, काही ना काही तर करेलच. अव्यान अजिबात पगडी लावू देत नाही, म्हणून मी त्याच्या डोक्याचे फक्त मेजरमेंट घेते आहे. आणि आता इथं सुई धाग्याने ते फिट करून घेते. आधी बनवलेली फुलांची माळा मी या फेट्याला लावून घेते. आता त्याला आधीच मी दोन्ही साईडनी सुई ओवून घेतली होती, म्हणून मला पटकन करता आले हे. त्यानंतर आता अव्यांला टिका लावायचा होता. त्याला टिका लावायला तर आवडतोच, पण जेव्हा त्याला स्वामी समर्थ बनवलं होतं तेव्हा अजिबात टिका लावू देत नव्हता. आता अव्यांला दोन्ही बाजूबंद बांधून घेते. त्यानंतर हार, कान्हा आता पूर्ण रेडी आहे. मी त्याची पगडी बनवली आहे, ती वेळेवरती त्याच्या डोक्यावर घालेल आणि आम्ही शूट करायला टेरेसवरती जातो आहे. अव्यांला टेरेसवरती आवडते सुद्धा आणि आमच्या टेरेसवरती छान ग्रीन लॉन आहे, त्यावरती फोटो खूप सुंदर निघतात. आणि आता अव्यांला पगडी वरच्यावर अशी लावून देते. आज त्याला अजिबात पगडी डोक्याला ठेवायची नव्हती, सतत काढून टाकत होता. बरं झालं मी ती सुई धाग्याने छान फिट केली आहे, त्यामुळे ती काढून टाकली तरी पुन्हा पुन्हा लावता येत होती. आणि आता स्टार्ट होतो आहे आमचा फोटोशूट.
कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या ओळखीतील कुणाला लहान मुलं असतील तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. आणि सर्वात लास्ट माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.